मवियामध्ये सांगलीची जागा अखेर ठाकरे गटालाच मिळाली। त्यानंतर मवियाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचं प्रचार कार्यालय आता सज्ज झालंय। प्रचार कार्यालयाच्या फ्लेक्सवर तिन्ही पक्षांच्या नेत्यांचे फोटो आणि चिन्ह दिसतात। जमिनीवर मात्र सांगलीत तितकी एकी दिसत नाहीये, कारण विशाल पाटील हे नेमकी काय भूमिका घेतात हे अजून स्पष्ट व्हायचे। त्यामुळे फ्लेक्सवर दिसणारी एकी प्रत्यक्षातही दिसणार का ते पाहावं लागेल। आढावा घेतलेला आहे कुलदीप मानेनं। लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवारीच्या विषयावरून सर्वात जास्त चर्चिले गेलेल्या सांगली लोकसभेमध्ये महाविकास आघाडीकडून आता अधिकृतपणे शिवसेनेकडून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली गेली आणि आता जे शिवसेनेचं प्रचार कार्यालय आहे त्या प्रचार कार्यालयावर आपण जर चित्र पाहिलं तर महाविकास आघाडी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे अधिकृत उमेदवार म्हणून अशा पद्धतीचं एक पोस्टर देखील या प्रचार कार्यालयावरती आता आपल्याला दिसून येते। या पोस्टरमध्ये खास करून जे महाविकास आघाडीमधील 3 पक्ष आहेत, काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस, या तिन्ही पक्षांची जी काही चिन्ह आहेत त्यामध्ये हात, मशाल आणि राष्ट्रवादीची जे नवीन चिन्ह आहे तुतारी, या तिन्ही पक्षांचं चिन्ह या प्रचार कार्यालयाच्या फ्लेक्सवरती दिसून येते। याशिवाय काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या पक्षामधील तिन्ही पक्षामधील प्रमुख नेत्यांचे फोटो देखील आपल्याला या प्रचार कार्यालयावरती दिसून येत आहेत। त्यामुळं एकीकडे महाविकास आघाडीकडून अधिकृत उमेदवारी म्हणून चंद्रहार पाटील यांचं नाव जाहीर झालं असताना आता जे प्रचार कार्यालय सांगलीमध्ये या शिवसेना उद्धव ठाकरे गटाचं आहे त्या प्रचार कार्यालयावरती एक पोस्टर देखील लावलं गेलं आणि त्या पोस्टरवरती संपूर्णपणे महाविकास आघाडीचं चिन्ह, नेत्यांचे फोटो अशा पद्धतीचं या प्रचार कार्यालय देखील आता आगामी निवडणुकासाठी प्रचारासाठी सज्ज झालेलं दिसून येत आहे। कॅमेरा पर्सन निलेश शेवाळसोबत कुलदीप माने, एबीपी माझा, सांगली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।